24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। पाऊले चालती पंढरीची वाट, भेटी लागे जीवा लागलीशी असं म्हणत श्री संत जनाबाई जन्मस्थान गंगाखेडीतून पंढरपूरकडे निघालेली असून पंढरपूरच्या वाटेने जाता जाता वाटेतील सर्व संत महंतांचे महात्म्यांचे दर्शन भेटी घेत असून आज आष्टी या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची बहीण आदिशक्ती मुक्ताई व शांत संयमी दासी जनी म्हणजेच जनाबाईची प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भेट झाली। आदिशक्तीची व भक्तीची भेट म्हणजेच शक्ती व युक्ती ज्ञानाची भेट झाली। दोन्ही पालखी सोहळ्यातील वारकरी संत माऊली संत मंडळी एकमेकांना गळा भेट घेत चरण स्पर्श करून क्षेम आलिंगन देत होते। हा नयनरम्य सुख सोहळा टिपला आहे आमच्या न्यूज 24 परभणी वार्ताचे कॅमेरामन व श्री संत जनाबाई पायीवारी सोहळ्यातील सुरक्षा रक्षक सिक्युरिटी गार्ड हरिभक्तपरायण हनुमान धापसे यांनी। अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा, शेअर करा। पाहूयात आदिशक्ती मुक्ताई माऊली व श्री संत जनाबाई मातेच्या भेटीचा सुख सोहळा। श्री संत जनाबाई जन्मस्थान गंगाखेड जिल्हा परभणी येथून पंढरपूरकडे पायीवारी दिंडी सोहळा निघतो। या दिंडी सोहळ्याचे हे 53वे वर्ष असून दिंडी सोहळ्याचे आयोजन श्री संत जनाबाई जन्मस्थान संस्थान गंगाखेडचे आजीव सदस्य श्री शिवाजीराव बाबूराव चौधरी मालक यांनी केले आहे। यात सुरक्षा रक्षक, ध्वजधारी, झेंडेकरी, चौकदार, वाहन चालक, मालक, भजनी मंडळ, गायनाचार्य, मृदंगाचार्य, अन्नदाते यांनी स्वयंस्फूर्तीने दिंडीचे नियोजन करण्यात मोलाची मदत केली असे प्रतिपादन श्री शिवाजीराव चौधरी मालक यांनी केले आहे। अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला आताच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा। तर चला पाहूया श्री आदिशक्ती मुक्ताई माता व श्री जनाई माता यांची भेट। आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पाई, दासी जनी लागे पाई, लागे पाई। महाविष्णुचा अवतार, महाविष्णुचा अवतार।
पाऊल केशवा मधुर कासवा कासवा अशाप्रमाणे श्री संत मुक्ताबाई व श्री संत जनाबाई यांच्या भेटी झालेल्या आहेत. हा सुख सोहळा सर्व भाविक भक्तांनी नयनरमाने पाहून समाधानी झाले. अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये टाईप करून जरूर कळवा. आजच्या घटना घडामोडी संपल्या. पुन्हा भेटूयात पुढील वार्तापत्रात. तोपर्यंत नमस्कार.